जिवंत कोंबडा माझ्या अंगावरून उतरवला, डोक्यावरचे केस ओढून अघोरी कृत्य केलं. त्यांचा मुलगा शारीरिक संबंध ठेवण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी माझं आयुष्य बर्बाद केलं. हे खळबळजनक आरोप केलेत ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं. हे सगळं प्रकरण नेमकं काय? विनायक राऊतांच्या सुनेनं केलेले आरोप, त्याला स्वतः विनायक राऊतांनी दिलेलं उत्तर, सगळं जाणून घेऊ. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांचे पुत्र नगरसेवक गीतेश राऊत यांच्या कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आलाय. गीतेश राऊत यांच्या पत्नी गिरिजा राऊत यांनी माजी खासदार विनायक राऊत, गीतेश राऊत आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात तक्रार दाखल केली आहे. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय. कौटुंबिक छळ, जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल झालाय. गिरिजा राऊत यांनी माध्यमांसमोर येत नेमके काय आरोप केले ते आधी ऐका. बाबांकडे देऊन दिले किंवा विनायक राऊत हे स्वतः तिथे उपस्थित होते किंवा असायचे? एका ठिकाणी होते, पण हे जे अघोरी जिथे जिथे आम्ही गेलेलो आहोत ते सगळे कोकण पट्ट्यातले आहेत आणि मूळतः ते सिंधुदुर्ग पट्ट्यातले आहेत आणि त्यांनी जिथे जिथे सांगितलेलं आहे तिथे तिथे आम्ही सगळीकडे हे इलाज केलेले आहेत. पण अजूनही विनायक राऊत म्हणतात पैसे पाहिजे होते, टेरेस फ्लॅट पाहिजे होता, दर महिन्याला 2 लाख पाहिजे होते, दर महिना 5 लाख गाडी आणि 12 कोटींची तुम्ही मागणी केली होती आणि ते नाही केलं म्हणून तुम्ही आरोप करता. एवढे वर्ष म्हणून गप्पा बसला होता तुम्ही. अच्छा, तर मला असं वाटतं की त्यांनी आणि सगळ्यांनी ज्यांनी मला जवळून पाहिलेलं आहे त्यांनी हा विचार करावा की मी 7 वर्ष तिथे होते, माझ्याकडे बरेच मौके होते जिथे मी त्यांच्याकडनं पैसे उकळू शकत होते किंवा काही त्यांच्या गोष्टींवर माझा हक्क दाखवू शकत होते, पण मी त्याच्यात कधीही नव्हते आणि माझ्या सिंपल अपेक्षा होत्या माझ्या नवऱ्याबरोबर माझा सुखी संसार आणि माझ्या घरच्यांबरोबर आनंदाने नांदणं. ते त्यांनी न देता इतर गोष्टीत मला भरीस पाडून मला वेगवेगळ्या तऱ्हेने छळून माझं अपमानित असं घाणेरडं आयुष्य त्यांनी माझं केलं. तुम्ही कायदेशीररित्या काय तरतुदी आहे, अशा पद्धतीची कारवाई? राजकीय दबाव तर तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं, जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहे, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप मोडमध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. तो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला आहे. विनायक राऊतांची भूमिका कशी असेल, त्यांचं वागणं कसं होतं आणि किती या गुन्ह्यात गंभीर सहभाग त्यांचा आहे? स्पष्टच सांगायचं तर विनायक राऊत हे त्यांच्या दुसऱ्या पत्नीबरोबर आणि मुलीबरोबर दुसऱ्या घरात राहतात. आम्ही ह्या घरी राहतो जे झोपडपट्टीत आहे आणि आम्हाला लग्नाच्या बोलणींपासून आम्हाला कधीही सांगण्यात आलं नव्हतं की दुसरं घर हे झोपडपट्टीत आहे. आणि विनायक राऊत हे नवरात्रीच्या घट बसतो त्या दिवशी आणि घट उठतो म्हणजे दसऱ्याच्या दिवशी फक्त त्याच 2 दिवशी आमच्या घरी यायचे. इतर वेळी ते कधीही आमच्या घरी आले नाहीत आणि ते फोनवरनं मला अमुक गोष्ट कर, तू ही जबाबदारी घ्यायला पाहिजे, तू ती जबाबदारी घ्यायला पाहिजे, पण त्यांनी त्यांच्या मुलाला त्यांच्या बायकोला कुठलीही गोष्ट समजावून सांगितली नाही आणि ते फोरफ्रंटवर कधी आले नाही, ज्याच्यामुळे यांचा दोघांचा अजून राग आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन आपण बोलू शकतो ते त्यांनी माझ्यावर अजून व्यक्त केलं. एक कुटुंब प्रमुख म्हणून जसं माझ्या सासऱ्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं त्या दोघांना, ते त्यांनी कधीही केलेलं नाही. अघोरी कृत्यात पार्श्वभूमी राजकीय आहे, काय अघोरी कृत्य केलं? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे, मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंग मी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. दरम्यान विनायक राऊतांनी हे सगळे आरोप फेटाळून लावत
घरगुती हिंसाचाराचा अर्ज गिरिजा राऊतने दाखल केल्याचं म्हटलं. तिने 12 कोटी रुपये त्याचबरोबर फ्लॅटची मागणी केली होती. आम्ही हे पैसे देण्यास नकार दिला, त्यामुळे तिने आरोप केल्याचं विनायक राऊतांनी म्हटलंय. ते नेमकं काय म्हणाले तेही ऐका. की आता गिरिजा राऊत याने DVची सूट फाईल केलेली आहे गेल्या महिन्यामध्ये, आणि त्याच्यापूर्वी सुद्धा आमचे वकील आणि त्यांच्या वकील यांनी ह्यामध्ये तडजोड करावी DVमध्ये यासाठी काही बैठका घेतल्या होत्या. पहिल्या बैठकीमध्ये तिने 5 करोड रुपये मागितले आणि 3 रूमचा घर मागितलं, 3 रूम किचन फ्लॅट, त्याचबरोबर ऑटोमॅटिक गाडी मागितली आणि तो फ्लॅटसुद्धा विथ टेरेस फ्लॅट असायला पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली. दरमहा 2 लाख रुपये त्याशिवाय खर्चाला मिळाले पाहिजे अशी मागणी केली होती. आम्ही ती मान्य केली नाही. मग त्यानंतर पुन्हा तिने DVचं जे नोटीस दिलेले आहे, आत्ता हे माझ्या हातात आहे ते, ह्या DVच्या नोटीसमध्ये 20D प्रमाणे कौटुंबिक हिंसाचार वगैरे ते काय नोटीस दिली. त्याच्यामध्ये आर्थिक अनुतोष रक्कम रुपये दरमहा 5 लाख, तसेच कायमस्वरूपी आर्थिक अनुतोष रक्कम 10 करोड देण्याबाबतचे निर्णय सामनेवाला यांनी द्यावे. त्याचबरोबर भावनात्मक त्रासापोटी जी नुकसान भरपाई आहे ती सुद्धा 2 करोड, 2च ना, 2 म्हणजे 10 करोड अधिक 2 करोड 12 करोड, आणि त्याशिवाय म्हणजे हे 12 करोड रुपये मागितले DVच्या नोटीसमध्ये, आणि त्याशिवाय दरमहा 5 लाख रुपये खर्च मागितलं. त्याशिवाय घर आणि गाडी ही मागणी तर कायमच ठेवलेली आहे, आणि ही मागणी मान्य होणार नाही हे लक्षात ठेवून तिने अशा पद्धतीचे खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेले आहेत, आणि ते आम्हाला मान्य नाहीत. तुम्हाला पोलीस स्थानकाकडून काही संपर्क करण्यात आला? आम्ही ही बाब आता पूर्णपणे न्यायालयाच्या अखत्यारीमध्ये आहे. आम्ही सुद्धा न्यायालयामध्ये गेलेलो आहोत. कापूरवाडी पोलीस स्थानकातल्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, ते म्हणतात की राऊत कुटुंब आम्हाला संपर्क आम्ही करतोय परंतु आम्हाला प्रतिसाद देत नाही. आम्ही इथेच राहिला आहोत, आणि ठाण्याच्या सेशन कोर्टामध्ये आमची त्याच्याविरुद्ध जी आम्ही केस दाखल केलेली आहे त्याची नोटीस आम्ही कापूरबावडी पोलीस स्टेशनला बजावलेली आहे. पण अघोरी प्रथा, अंधश्रद्धा अशा प्रकारचे देखील आरोप आहेत. अघोरीच्या संदर्भातले उपचाराचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो. आम्हाला ते मान्यच नाही, आम्ही त्या पंथातलेच नाही आहोत. पण तिने जे नोटीस दिलेले त्या नोटीसमध्येच हे लिहिलेलं आहे की हे प्रकार होत असताना माझ्याबरोबर माझे आई वडील असायचे, एवढं स्पष्ट तिने तिच्या नोटीस तक्रारीमध्ये लिहिलेलं आहे. मग आई वडील असताना तिने अघोरी प्रकार आई वडिलांनी कसे सहन केले, हे सगळे प्रश्न आहेत. त्याचे उत्तर आम्ही न्यायालयामध्ये देऊच. न्यायालयामध्ये आता आमची 23 तारीख आहे. नक्कीच न्यायदेवता आम्हाला यावर न्याय देईल अशी मला खात्री आहे. दरम्यान विनायक राऊत यांचे पुत्र गीतेश राऊत हे त्यांच्या पत्नीसह घोडबंदर येथील चितळसर मनपाडा परिसरात राहायचे. डिसेंबर 2017 मध्ये दोघांचं लग्न झालं होतं. दरम्यान आता गिरिजा राऊत यांनी समोर येत अशा प्रकारे खळबळजनक आरोप केल्यामुळे विनायक राऊतांच्या कुटुंबातील हा अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आलाय. या सगळ्या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.